नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 25 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सावनी मुक्ताला सांगत असते की आज हर्ष माझ्यावर किती प्रेम करतो हे सगळ्यांसमोर सिद्ध करेल. मग मी सुद्धा मिसेस अधिकारी या नावाने मिरवू शकेल. आणि ती मुक्ताला म्हणते, तू ही असली साडी नेसून येणार आहेस का? थांब, मी तुझ्यासाठी दुसरी साडी आणते, असं म्हणून ती तेथून जाते. तर मुक्ता मनात विचार करते, ही सावनी तर किती खुश आहे. किती वर्षांपासून तिने मिसेस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलंय. आणि काय होणार आहे तिच्या आयुष्यात? स्वामी प्लीज, तिच्या आयुष्यात जे काही होणार आहे ते सहन करण्याची ताकद तिला द्या. तर सावनी मुक्ताला एक दुसरी साडी देते. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे, मी आवरून पुढे हॉलवर होते आणि तुमच्यासाठी गाडी पाठवते. मुक्ता तिच्या छोट्या नंदेला बोलावून तिला सांगते की तू सावनी सोबतच राहा आणि मी तुला फोन केल्यानंतरच तुम्ही दोघी इथून निघा, तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. मिहिका सगळी तयारी करत असते. त्यावेळी एक माणूस तेथे तिच्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन येतो, कारण त्याला हर्षवर्धनने सांगितलेलं असतं. मुक्ता रेडी होत असते त्यावेळी तिला त्या मुलीचा फोन येतो आणि ती म्हणते की मला 15 मिनिटांमध्ये बोलावलं आहे. तर मुक्ता ठीक आहे, मी पण निघतेच आहे असं म्हणते आणि तिला काळजी घ्यायला सांगते. सतत तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायला सांगते, कारण मुक्ताला तिची खूप काळजी वाटत असते. हा सगळा त्या मुलीचा आणि हर्षचा प्लॅन असतो. त्यामुळे ती फोनवर बोलत असताना हर्षसुद्धा तेथेच असतो. तर ती हर्षला म्हणते, तुला अडकवणारी ती स्वतःच जाळ्यात अडकली, तोपर्यंत तू तुझं काम करून घे. इकडे मिहिकाने सगळं सेट केलेलं असतं. त्यानंतर ती ब्लॅक कॉफी पिते. सावनी रेडी होत असते. इंद्रा तिला लांबूनच बघून म्हणत असते, जा बाई एकदाची. तर स्वाती लगेच इंद्राला म्हणते, बघ ना, त्या मुक्ताच्या आईवडील लग्नाला यायला नको म्हणून फिरायला गेले. तर इंद्रा म्हणते, मी सुद्धा म्हणत होते सागऱ्याच्या पप्पाला की आपण फिरायला जाऊ, तर स्वतःच गेले मित्रासोबत आणि मला इथे ठेवलं या चटक चांदणीच्या लग्नाला जायला. आणि इंद्रा म्हणते, लग्नाला गेल्यानंतर तर मी भरपूर खाऊन घेणार आहे, कारण 501 रुपयाचं पाकिट भरलंय हिच्यासाठी. आणि इंद्रा सावनीकडे बघतच त्यांना म्हणते की ही हॉस्पिटलमध्ये बदली झाली असेल नक्कीच. तो मिहीर बघ किती चांगला आहे आणि ही असली. त्यावेळी इंद्राला लकीचा फोन येतो. तर इंद्रा मोठमोठ्याने फोनवर बोलत म्हणते, आम्ही सगळे रेडी आहोत, पण ती सावनी तिची हौसच फिटत नाहीये. अजून मेकअपच चालू आहे तिचा. पण माझी सून मुक्ता मेकअप न करता सुद्धा गौरीसारखी दिसते. इकडे मुक्ता हॉलला आलेली असते. तर सागर तिच्याकडे बघतच असतो, परंतु मुक्ताचं लक्ष दुसरीकडे असतं. तर सागर तिला म्हणतो, काय जमाना आलाय, नवरा बायकोकडे एकटक बघतोय आणि बायकोचं लक्षच नाहीये. सागर तिला म्हणतो, मला नाही, पण निदान स्वतःला तरी आरशात बघितलंय ना एकदा. इतकं सुंदर दिसायची गरज काय म्हणतोय मी. देवाने तुम्हा बायकांना रूप दिले आणि वर सुंदर कसं दिसायचं याची कला सुद्धा दिलीये आणि तुम्हाला त्या कलेचा पुरेपूर वापर करता येतो. पण माझी विकेट जाते ना. आणि तो तिला म्हणतो, यांचं माहीत नाही, पण आपण करायचं का परत एकदा लग्न? मुक्ता म्हणत असते, काहीही का? तर सागर म्हणतो, सुंदर दिसताय म्हणून भाव खाताय का? तेवढ्यात मिहीर तेथे येऊन सागरला म्हणतो की बँजोवाले पावसात अडकलेत आणि ते म्हणतायत की आम्ही नाही येऊ शकत. तर सागर त्याला म्हणतो, तुला दिसतंय ना मी कोणाशी बोलतोय, मग मला माझ्या सुंदर बायकोशी 2 मिनिटं बोलू दे ना. तर मिहीर म्हणतो, तू तुझ्या सुंदर बायकोशी कधीही बोलू शकतोस, पण वरात येईल ना आता, चला पण बघूया काहीतरी. त्यानंतर सागर मदत करायला मिहीर सोबत निघून जातो. मुक्ता हर्षला वर येताना पाहून त्याच्या मागोमाग येते. हर्ष रूममध्ये आल्यानंतर रूम पाहून म्हणतो, काय कमाल रूम सजवली आहेस तू मिहिका. मिहिकाला त्या ब्लॅक कॉफीमध्ये काहीतरी मिक्स करून दिलेलं असतं. त्यामुळे मिहिका अगदी गार झोपलेली असते आणि तो मिहिकाकडे बघतच म्हणतो, हा बेड आपल्यासाठी सजलाय, सावनीसाठी नाही. त्यावेळी मुक्ताला त्या मुलीचा मेसेज येतो की ती ठीक आहे. त्यानंतर मुक्ता कोमलला फोन करून विचारते की तुम्ही घरीच आहात ना, माझ्या आईचा जो टीव्ही आहे तो जरा ऑन कर ना, तिथे काही सेटिंग्स चेक करायच्यात. कोमल म्हणत असते आत्ता. तर मुक्ता म्हणते, माझ्याकडे वेळ नाहीये, पटकन टीव्ही ऑन कर आणि मेक शुअर की तू टीव्ही जेव्हा ऑन करशील तेव्हा सावनी तिथेच असेल. कोमल विचारत असते, नक्की काय झालंय मला सांगशील का? मुक्ता तिला म्हणते, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, फक्त तू सावनी तेथे आहे हे पाहूनच टीव्ही ऑन कर. त्या दोघी फोन ठेवून देतात. मुक्ताला मात्र सगळं ठरल्यासारखं होईल का नाही याचं खूप टेन्शन आलेलं असतं. आदित्य स्वातीला म्हणतो की तुमचं आवरून झाल्यानंतर आम्हाला सांगा, मी आणि सई तोपर्यंत खाली खेळतो, असं म्हणून ते दोघे खाली खेळण्यासाठी जातात. सावनी हॉलमध्ये आल्यानंतर कोमल टीव्ही ऑन करते. तर त्यात हर्षबरोबर मिहिकाला पाहून तर सगळ्यांना धक्काच बसतो. इकडे मुक्ता त्या मुलीला मेसेज करते, परंतु तिचा काही रिप्लाय येत नाही. त्यामुळे तिला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण मुक्ताला असं वाटत असतं की ती मुलगीच रूममध्ये आहे. मुक्ता त्या रूमच्या बाहेर असते. तिला पाहून सागर तेथे येतो आणि तो तिला म्हणतो, तुम्ही इथे काय करताय, चला.
त्यावेळी मुक्ता सागरला म्हणते, मी तुम्हाला म्हणाले होते की मी या सगळ्या गोष्टींपासून लांब राहीन, पण सॉरी, मला ना काल रात्री त्या मुलीचा फोन आला होता. मी काहीच करणार नव्हते, परंतु मला असं वाटलं खरंच की ती खूप प्रॉब्लेममध्ये आहे, म्हणून मी तिला भेटायला गेले होते. त्यानंतर तिने मला फोन करून सांगितलं की तिच्याकडे त्याला एक्सपोज करण्याचा काहीतरी प्लॅन आहे. तो माणूस चांगला नाहीये, तुम्ही आदित्याच्या भविष्याचा विचार करा. आणि आदित्याचं नाव ऐकून मी सुद्धा तिला मदत करते असं सांगितलं. आणि ती आता या खोलीत हर्षवर्धन बरोबर असणार होती आणि तिच्या प्लॅनचा आता मी सुद्धा भाग आहे. आणि ती माझ्या मेसेजला रिप्लाय नाही करत आहे आणि फोन सुद्धा नाही उचलत आहे. मला तिची खूप काळजी वाटते. सागर मुक्ताला शांत करतो आणि दाराला धक्का लावून दार उघडून आतमध्ये जातो. ते दोघे आत येऊन मिहिकाला हर्ष बरोबर पाहतात तर त्यांना धक्काच बसतो. त्यानंतर मिहीर सुद्धा तेथे येतो आणि मिहिकाला तेथे पाहून त्याला सुद्धा धक्का बसतो. सागर त्याला मारतच असतो. तेवढ्यात खाली सावनी मोठमोठ्याने हर्ष हर्ष असं ओरडत येते. सावनीचा आवाज ऐकल्यानंतर सागर हर्षला खाली सगळ्यांसमोर घेऊन येतो आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे हर्ष सावनीला म्हणत असतो, तिने मला भूल दिली आणि माझ्या अंगावर यायला लागली. मी खरंच काही नाही केलं. तुझ्या भावाची बायको, तुझ्या एक्स नवऱ्याची बायको, या दोघी मिळून माझी इमेज खराब व्हावी यासाठी हा सगळा प्लॅन करतायत. आता मला तुझ्याशी लग्न करायचं ना. मुक्ता त्या मुलीला सावनी पुढे आणून तिला म्हणते की हर्षवर्धन बद्दल हिला सगळं सांग. तर ती मुलगी सावनीला म्हणते की हर्षवर्धन सरांची माझ्यावर वाईट नजर आहे असं सांगायला मला मुक्ता वहिनींनी सांगितलं होतं. आणि हर्ष सुद्धा म्हणतो की या मुक्ताने मिहिकाला हे सगळं करायला भाग पाडलं. सावनीला तर या सगळ्याचा खूप मोठा शॉकच बसतो. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.